नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतः स्मतां। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। देहि सौभाग्यम् आरोग्यं देहि मे परमं सुखं। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जयि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपला अधिक महिन्यातल्या देवी मंत्र या चिंतनाचा 28वा दिवस आहे. काल आपण उदारा या देवीच्या नामाचा अर्थ आणि त्यातील ताकद म्हणजे पोटेन्शियल आपण पाहिलं. त्याचे महत्त्व, फलश्रुती पाहिली. ओम उदाराये नमः या मंत्राने इष्टध्येय प्राप्त होते हे त्यामध्ये सांगितले आहे. निसर्ग व प्राणी यांच्या शक्ती एकाच पराशक्तीपासून निर्माण झालेल्या आहेत किंवा एकाच पराशक्तीचे हे सगळे आपण काय म्हणू त्याला कॅनॉल्स असल्यासारखं म्हणजे फांद्या असल्यासारखं आहे. मूळ स्रोताकडूनच या सगळ्या प्राप्त होतात हे आपणास समजले आहे. आज आपण ताम पद्मिनी अहम शरणम प्रपद्ये या रुचेमधल्या ही जी रुचेमधली एक मंत्र आहे हा एक, त्याच्यामधलं ताम म्हणजे तिला या पदाचं विवेचन पाहणार आहोत. तत्सर्वनामाचे स्त्रीलिंगी सा ते ताहा असं रूप होतं प्रथमा. ताम हे द्वितीय विभक्ती एकवचन आहे. पण इथं सर्वनाम न धरता ता हे विशेषनाम गृहीत धरले आहे. इथं व्यापक करणे, पसरविणे असा ता ह्या धातूचा अर्थ घेतला. हा धातू घेतलेला आहे. इथे मी सांगते पुढे. तर त्याप्रमाणे ता हे देवीचं नाव समजलेलं आहे आणि ते कसं घेतलं आहे ते आता आपण पाहणार आहोत. या ठिकाणी मागच्या वेळी आपण बघितलं की देवीची जी 5 कृत्य आहेत हो ना, तर ती त्या कृत्यांच्या द्वारा ती जगाचा विस्तार करते हे पण आपण पाहिलं. संवृत्ती वगैरे है ना, तर ती जगाचा त्यापासून विस्तार करते, सर्वव्यापिनी होते. म्हणजे इथं ता ह्या नामाचा अर्थ सर्वव्यापिनी असा घेतलेला आहे. तर सृष्टी, स्थिती, संवृत्ती, अनुग्रह असे तिचे आपण रूपं पाहिलेली आहेत. आणि दुसरं म्हणजे ती अव्यक्त असते तेही पाहिलेलं आहे. देवीची जी 5 कृत्य आहेत ती आपण मागच्या वेळेला बघितलेली आहेत. तर त्यामध्ये त्याद्वारा ती जगाचा विस्तार करते. ओके नाही, काही ती अव्यक्त आहे पण या सगळ्या सृष्टीच्या रूपाने ती आपल्याला दिसते कारण हे जग म्हणजे तिचा विस्तार आहे. म्हणून ती सर्वव्यापिनी अशी झालेली आहे. तिला वेदांत निष्णात तत्त्वज्ञ लोक ता असं म्हणतात. तेव्हा हा 5 अक्षरी मंत्र शुभ गोष्टींचा विस्तार करतो. श्रीसूक्ताची 5वी जी रुचा आहे त्यामध्ये उदाराम या देवीच्या विशेषणानंतर ताम पद्मिनी भीम असं पद येतं. इथं ताम म्हणजे तिला असा अर्थ आहे. पण सगळं विशेष नावं जी आहेत यातली जी विशेषणं आहेत ह्या देवीची सगळी ती विशेष नामं म्हणून समजली गेली आहेत. त्यामुळे इथं ता हे विशेष नाव आहे. तर धातू कोणता? तन तनवती, तन तनवती तनुते. 8वा गण उभयपदाचा धातू आहे. याचा अर्थ पसरविणे असा आहे. आणि ताय तायते हा प्रथम गण आत्मनेपद म्हणजे पसरवणे, व्यापक करणे असा अर्थ होतो. त्यामुळे ही 2 क्रियापदं या ठिकाणी त्यांनी संदर्भासाठी घेतलेली आहेत. जे आपल्याला असं वाटतं नाही सर्वनाम आहे, तर सर्वनाम नाही, तर हे विशेषनाम केलं आहे. आणि त्यासाठी धातू कोणते सांगितले? तन तनोती तनुते अष्टमगण उभयपद आणि ताय तायते प्रथमगण आत्मनेपद. दोन्हीचा अर्थ पसरवणे, व्यापक करणे असा आहे. तेव्हा ही दोन्ही क्रियापदं घेऊन व्यापक अशा तिला म्हणजे तिला या पदाचा अर्थ केला आहे.
पद्मिनी मीम हे पद स्वतंत्रपणाने ठेवलं आहे, ते पण आपण पाहणार आहोत. आता व्यापकत्व हा ता म्हणजे व्यापकत्व, तर तो अर्थ घेऊन या श्लोकामध्ये देवी म्हणते की हा 133वा श्लोक आहे. देवी म्हणते की 5 कृत्यांनी मी विस्तार पावते आणि जगाच्या रूपाने विस्तार पावते. यातली 5 कृत्य मागच्या वेळेला आपण एकदा बघितले, तिरोभाव वगैरे. लक्ष्मीतंत्राच्या 12व्या अध्यायामध्ये इंद्र देवीला नम्रपणे निवेदन करतो की माझं मन मोहित झालेलं आहे. तो अशी विनंती करतो की माझं मन मोहित झालेलं आहे आणि त्या मनाचा मोह नष्ट कर. माझं मन कशाने मोहित झालं आहे? तर देवी स्वतः ही 5 कृत्य सांगते. मागे एकदा आपण सांगितलेली आहेत, पण तरीसुद्धा आपण परत बघूया. ती म्हणते, इंद्रा, माझी 5 नित्यकर्म आहेत. म्हणजे काम मोहित होतं मन माणसाचं, ते आता इथे ते सांगतात. तर कोणते आहेत 5 नित्यकर्म? तिरोभाव, सृष्टी, स्थिती, संवृत्ती, अनुग्रह. हे मी आत्ता म्हटलंच आहे, सांगितलंच होतं. याची थोडक्यामध्ये माहिती घेऊ आपण. तिरोभाव म्हणजे चित्तशक्ती मूलतः शुद्ध आहे, पण ती जेव्हा भोक्तृशक्ती होते तेव्हा प्रकृती रूपाने जगत चालवते. ही अविद्या आहे, माया. या रूपामध्ये तिच्या सत्यसंकल्पाने अवरोह म्हणजे जगत उत्पत्तीची प्रक्रिया होते. या तिरोभाव त्याच्या चित्तशक्तीची 5 पर्व आहेत. कोणती आहे? तर अविद्या, तमो म्हणजे अविद्या, अस्मिता म्हणजे महामोह, याने सुखाच्या स्फूर्तीने वासना तयार होते. राग म्हणजे आसक्ती, मराठीतला राग क्रोध या अर्थीने, आसक्ती या अर्थी. द्वेष, दुःखाचा त्याग करणे, दुःख देणाऱ्या विषयाचा तिटकारा करणे. आणि अंध असा अभिनिवेश, देह म्हणजे मीच, ही भावना. सुखाची इच्छा, इष्टप्राप्ती, अनिष्टाचा त्याग, यासाठी त्रिविध कर्म केलं जातं. ते कर्म सांख्य योग दर्शनामध्ये सांगितलं आहे, असं इथं देवी म्हणते. मी मागच्या वेळी पण सांगितलं की लक्ष्मीतंत्रामध्ये देवीच्या नामाच्या जे मंत्र आहेत त्या मंत्रांचं महात्म्य सांगताना दर्शनशास्त्र, वेदांत, त्यानंतर कुंडलिनी योग, हठयोग, राजयोग आणि भक्तीसुद्धा, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. त्या दृष्टीने ते अर्थ इथं केलेले आहेत. म्हणजे सगळी शास्त्र या ठिकाणी एकत्र येतात. म्हणून इथं काय सांगितलं आहे की हे जे आहे त्रिविध कर्म सांख्य आणि योगदर्शनात सांगितलं आहे. आता या त्रिविध कर्माने जन्माला घातलेला सुखदुःखात्मक असा त्रिविध कर्मविपाक होतो. इथं कर्माची थेरी मीमांसा, पूर्वमीमांसा जेमिनींचं शास्त्र आहे. कर्मविपाक गीतेमध्ये पण याबद्दल सगळीच माहिती आपल्याला मिळते. गीतेमध्ये हा मुख्य विषय आहे ना, कर्मयोग, आणि त्याद्वारा म्हणजे ज्ञानपूर्वक कर्म कसा करायचा होतं. तर हा त्रिविध कर्मविपाक होतो. म्हणजे त्रिविध कर्म, कोणती कर्म? नित्य, नैमित्तिक ना, अशी जी कर्म आहेत, काम्य कर्म, या कर्म. तर असं तत्वविशारद म्हणतात. या क्लेश कर्मविपाकाने, हा कर्मविपाक सुखाचाच असतो असं नाही, दुःख पण मिळतं. त्यामुळे क्लेश कर्मविपाक असतो जो, त्यांनी काय होतं, वासना निर्माण होतात आणि त्या क्लेशातून तम, मोह, महामोह, तमिश्र, अंधतमिश्र, अविद्या येथून जन्म घेतात आणि त्या प्रकारे कर्म केलं जातं. खूप मोठी कर्माची थिअरी आहे इथे, पण इथे सगळं काही सांगत नाही, एवढं आपल्याला समजण्यापुरतं पुरे आहे. कारण कर्मविपाक जो होतो तो कर्म आपण कसं केलं आहे, कर्माच्या मागचा हेतू काय आहे, देश काल कोणता आहे, या सगळ्यावरती त्या कर्माचा फल अवलंबून असतात. गहना कर्मणो गती असं म्हटलेलं आहे भगवंतांनी. त्यामुळे ते कसं होतं, त्याचा परिणाम काय होतो, कधी होतो, लगेचच्या लगेच होतो, या जन्मात होतो का आणखीन कुठल्या जन्मामध्ये होतो, हे सगळं त्याच्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे हे जे 5 पर्व जे हे क्लेश आहेत, त्या क्लेशातून
तम मोह महामोह तमिश्र अंधतमिश्र अविद्या याच्यातून ते जन्म घेतात आणि त्याप्रमाणे कर्म केलं जातं. म्हणजे कर्म कसं केलं जातं ते इथे सांगितलेलं आहे. आणि हे कशामुळे आहे? देवीच्या शक्तीमुळे, चितशक्तीमुळे. दुसरं आहे सृष्टी. सृष्टीशक्ती द्विधा आहे. म्हणजे दोन प्रकारचे, शुद्ध आणि अशुद्ध अध्व. अध्व म्हणजे मार्ग, मागच्या वेळी सांगितले मी. शुद्ध मार्ग आणि अशुद्ध मार्ग, तेही दोन रूप आहेत. ते 6 कोशामध्ये असून सर्गक्रमात सर्ग सर्ग विसर्ग माहिती आहे पुराणामध्ये असतो. सर्ग म्हणजे निर्मितीची क्रिया, विसर्ग म्हणजे लय. तर सर्गक्रमामध्ये प्रकृतीपासून आलेली शक्ती ही अशा प्रकारे त्रिधा होते. कशी होते? भाविकी, लैंगिकी आणि भौतिकी. हे सगळं टेक्निकल आहे. इथं थोडंसं समजून घ्यायला आपल्याला कठीण वाटेल, पण जरा नीट शांतपणाने विचार केला तर आपल्याला हे समजेल. जे सृष्टी द्विधा आहे, दोन प्रकारची, एक शुद्ध आहे एक अशुद्ध आहे. आणि त्याच्यामध्ये दोन रूपं जी आहेत ती 6 कोशामध्ये आहेत. आपण 6 कोश प्रकृतीचे बघितलेले आहेत. तर त्यामध्ये प्रकृती ही शक्ती त्रिधा झाली, भाविकी, लैंगिकी आणि भौतिकी. भाविकी कोणती? तर महद वगैरे जे तत्व आहेत त्यापासून निर्माण होण्यापूर्वीची भावसृष्टी. नुसता भाव आहे, अजून निर्माण झालेलं नाही. लैंगिकी म्हणजे कोणती? तर समष्टी आणि व्यष्टी भेदाने लिंग आहे आणि विराज व अन्य भूतांची लिंगसृष्टी आहे. याला लिंग देह असं म्हणतात. लिंग म्हणजे स्त्री पुरुष नपुंसक असं नाही, आपल्यामध्ये जो वासना देह असतो. महद वगैरे 23 लिंग आहेत आणि क्लेश कर्माच्या 18 वासना आहेत. हे सगळं टेक्निकल नॉलेज या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. त्याच्यासह प्राण लिंग देहाचा आश्रय घेतात. म्हणजे आपल्या ज्या वासना आहेत त्या 18 विभागामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. सगळं ॲनालिटिकल आहे. ऋषीमुनी आपले शास्त्रज्ञच होते. त्यांनी व्यवस्थित ॲनालिसिस, सिंथेसिस असं सगळं केलेलं आहे. त्यामुळे क्लेशकर्माच्या ज्या वासना आहेत त्या त्यांनी 18मध्ये विभागल्या आहेत आणि त्यांच्यासह प्राण लिंगदेहाचा आश्रय करतो. कारण देह म्हणतो आपण त्याला, लिंगदेह म्हणतो. आणि चितशक्ती जी आहे ती लिंगदेहामध्ये असते. म्हणजे आपण जे कर्म करतो, आपल्या ज्या वासना असतात त्या सगळ्या लिंगदेहामध्ये असतात आणि त्याप्रमाणे आपलं मन आपल्या इंद्रियांना चालना देतं. मनामध्ये त्या प्रकारची वासना उत्पन्न होते, ते इंद्रियांना चालना देतं, इंद्रिय ती कर्म करतात. तेव्हा ती चितशक्तीच आहे, चेतना आहे लिंगदेहात. ती भगवंताच्या ध्यानाने आणि सत्कर्म करून शुद्ध होते. म्हणजे हे जरी टेक्निकल आपण अगदी आकडेवारी जरी बाजूला ठेवली तरीसुद्धा भगवंताचं ज्ञान आणि सत्कर्म ह्या दोन गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आपण लक्षात ठेवायच्या. त्यांनी काय होतं तर आपलं चित्त शुद्ध होतं, हो ना. सत्कर्म करून शुद्ध होतं. कोणती शक्ती? जी वासना आहे आपली ती चितशक्ती जी लिंगदेहात बसून काम करते किंवा लिंगदेहाला प्रेरणा देते. तो लिंगदेह शुद्ध स्वच्छ करण्यासाठी ज्ञान आणि सत्कर्म आपल्याला लागतं आणि आपले संत सांगतात सत्संग. आणखीन एक त्याच्यामध्ये सत्संग पाहिजे. भौतिकी शक्ती, भौतिकी सृष्टी कशी आहे? आपल्याला माहिती आहे की 4 प्रकारची सृष्टी आहे. त्याच्यामध्ये जारज, उद्भिज, अंडज, स्वेदज अशी शरीर आहेत. अंड्यातून निर्माण होणारी, घाणीतून निर्माण होणारी, बीजातून निर्माण होणारी, स्त्री पुरुष संबंधातून निर्माण होणारी किंवा मेल फिमेलमधून निर्माण होणारी अशी जी आहे ती शरीर असणारी सृष्टी म्हणजे भौतिकी सृष्टी आहे. आता स्थिती असते यांची, सगळं निर्माण होतं ते काही काळ टिकतं, नंतर ते विरून जातं. ती कोणती आहे? ती पण 4 प्रकारची. ती म्हणजे परास्थिती, म्हणजे त्या ठिकाणी अजून संकल्प आहे, निर्मिती नाही. दुसरी आहे मन्वंतराधिपतीची स्थिती. मनु किती होतात काय ते आपल्या पुराणामध्ये सांगितलं आहे. मनुपुत्र त्यांची स्थिती, हे सगळं पुराणातून आहे. त्यामुळं पुराणं वाचणं अत्यंत आवश्यक असतं. एका शास्त्राचा अभ्यास करायचा म्हटल्यानंतर अनेक शास्त्र धुंडाळावी लागतात. आणि ती चौथी आहे क्षुद्र स्थिती. आता आपण बघूया कोणतं आहे. परास्थिती म्हणजे कोणती? तर आद्य सृष्टी निर्मितीचा क्षण, ज्याच्यामध्ये देवीची नाना रूपं आहेत. अजून ती प्रकट झालेली नाही, पण तिने अनेक रूपांचं चिंतन केलेलं आहे.
मन्वंतराधिपस्थिती म्हणजे कोणती? तर एका मनूचा काळ म्हणजे मन्वंतर. अशा प्रत्येक मन्वंतराचे अधिपती वेगळे असतात. एकंदर 14 मनू आहेत. त्याचं आता वैवस्वत मन्वंतर चालू आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की आता आपण आहोत ते वैवस्वत, म्हणजे विवस्वान जो आहे त्याचा पुत्र वैवस्वत, त्याचं मन्वंतर चालू आहे. मनुपुत्र म्हणजे कोणते? राजेलोक. राजांनी शासित केलेली मानवांची स्थैर्यावस्था म्हणजे मनुपुत्र स्थिती होय. स्थैर्य असतं हे राजेलोक समाजामध्ये स्थैर्य कसं निर्माण होईल ते बघतात. आत्ताची परिस्थिती फारच विचित्र आहे, पण त्याचा काही विचारच करायला नको. आणि चौथी स्थिती आहे क्षुद्र स्थिती म्हणजे अंडज वगैरेची स्थिती. अशा चार स्थिती आहेत. म्हणजे पहिला आपण बघितलं सृष्टी कशी आहे, शुद्ध अशुद्ध, त्यामध्ये भाविकी लैंगिकी आहे ना, अशी स्थिती आहे. शुद्ध आणि अशुद्ध, भाविकी लैंगिकी आणि भौतिकी, हे 3 बघितलं. मग स्थितीमध्ये 4 प्रकारची स्थिती पाहिली. परास्थिती, मन्वंतराधिपांची स्थिती, मनुपुत्र म्हणजे राजे लोकांची स्थिती आणि क्षुद्र स्थिती म्हणजे अंडज वगैरे प्राणी जे राहतात ते. तर संवृत्ती म्हणजे विनाश आहे. ही संवृत्ती आहे ती 7 प्रकारची आहे. आणि 5वा जो आहे तो अनुग्रह. अनुग्रहामध्ये ही 7 प्रकारची संवृत्ती कोणती आहे ती मी सांगते तुम्हाला. संवृत्ती जी आहे ती 7 प्रकारची. प्रलय मागे एकदा आपला हा विषय झालेला आहे, पण मी फक्त एकदा रिपीट करते. नित्य म्हणजे जरायुजा आदी जीवांचा नाश. नैमित्तिक म्हणजे त्रैलोक्याचा नाश. प्राकृती म्हणजे महदादी प्रकृतीचा लोप. प्रासूती म्हणजे अव्यक्त प्रकृती किंवा प्रसूती कोशात लय पावते. आणि माई म्हणजे प्रसूती कोश आहे, मायाकोशामध्ये लय पावतो, अविद्येचा लोप होतो. आणि शक्ती ही मायाकोश शक्तिकोशामध्ये लय पावतो. एक भूतांची आठवणी म्हणले ज्ञानेश्वर माऊलींनी त्याला. आणि आत्यंतिकी म्हणजे योगांचा शक्तिदेवतेत लय होतो. हा मुक्तीची कल्पना आहे. अशा प्रकारे संवृत्ती ही 7 प्रकारची आहे. त्यानंतर अनुग्रह, 5वं जे आहे तो अनुग्रह. संसारामध्ये स्वतःची कर्म भोगणारे, संसाराचे चटके बसलेले जीव बघून त्यांच्याबद्दल दया उत्पन्न होते देवीच्या मनामध्ये प्रथम. आणि देवीला असं वाटतं की ज्या जीवांना दुःख विवर्जित पाहावे तर त्याला अनुग्रह किंवा शक्तिपात असं म्हणतात. पहिला शक्तिपात हा देवीच्या इच्छेचा असतो. देवीची इच्छा झाली की ह्या जीवाला या संसाराच्या चटक्यातून बाहेर काढावं, त्याला सुखाकडे न्यावं, शाश्वत सुखाकडे न्यावं, असं ज्या क्षणी देवीला वाटतं तो पहिला शक्तिपात. त्यानंतर मग आपल्याला गुरु भेटतात, गुरु आपल्याला शक्तिपात दीक्षा देतात आणि पुढची सगळी प्रक्रिया चालू होते. तेव्हा याला म्हणायचं अनुग्रह. अशा प्रकारे देवीच्या नित्य 5 कर्मांचा विस्तार आहे. हा जो श्लोक आहे बद्दल सांगणारा, ती असं म्हणते की देवी म्हणते की मी स्वतःला जगाच्या रूपाने पसरविते, विस्तारित करते. तर लक्ष्मीतंत्राचा 12वा अध्याय जो आहे त्यामध्ये सुरुवातीला देवीचा विस्तार जगत रूपाने कसा होतो ते सांगितलं आहे. देवी म्हणते की मी चिन्मयी, स्वतंत्रा, निरवध्य आहे. पण असं असलं तरी ईश आणि ईशितव्य अशा भेदाने द्विधा होते, म्हणजे 2 प्रकारचे होते. ईशितव्या हे स्वच्छाद्यापासून भिन्न असून ते द्विधा झाले ना. आद्य ईशितव्य कसं आहे, आद्य असलं तरी भिन्न झालं आणि द्विधा झालं. कोणतं झालं तर एक भोक्तृशक्ती झाली आणि एक भोग्यशक्ती, एक चित आणि भोक्तृशक्ती असं विभाग. यातील भोग्यशक्ती जी आहे ती म्हणजे जे उपभोग घेते ती काल आणि काल्य भेदाने पुन्हा द्विधा होते. हे 2 प्रकार. हे मी म्हटलं ना ॲनालिटिकली सगळं सांगितले. ह्या शक्तींचे भेद सांगितलेत. एक चित शक्ती, एक भोक्तृशक्ती, एक भोग घेणारी शक्ती आहे आणि एक भोगणारी शक्ती असे. ते जिचा भोग घ्यायचा असतो ती, म्हणजे आपण धान्य खातो आणि
आपण ते धान्य खाणारा आणि धान्य अशा ह्या 2 शक्ती झाल्या. तर ती मग काय होतं, काल्य शक्ती जी आहे ती मोहिनी आणि बंधनी आहे. तर इंद्राने विचारलं ना, मला मोह का होतो? त्याचं उत्तर देते देवी, की ही मोहिनी आणि बंधनी आहे. ही हा सविकार प्रकृती असे याला म्हणतात. हिने चित्तशक्ती बाधित होते आणि प्रकृतीपासून जगाचा विस्तार होतो. अशा प्रकारे देवीने या शक्तीचा विस्तार या ठिकाणी दिलेला आहे. ता म्हणजे विस्तारित होणारी, व्यापक होणारी असे. त्या अर्थी या श्लोकामध्ये ताये असा क्रियापद वापरले. तायते असं. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं तिने, की एक शक्ती आहे, ती शक्ती कशी विस्तार पावत गेली, त्या शक्तीचे कार्य कोणकोणती आहेत, त्या शक्तीमध्ये कोणकोणत्या आणखीन गोष्टी आहेत, तिची जी 5 कार्य दिलेली आहेत ती कार्य आहेत, तिचं व्यापकपणा आहे, तिच्यामध्ये असणारे वेगवेगळे मन्वंतर, स्थिती, राजलोक वगैरे अशी सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हे स्थितीच्या संदर्भामध्ये, त्यानंतर कशा प्रकारची सृष्टी असते ते, म्हणजे एक विस्तार थोडक्यामध्ये दिलेला. आपण त्याला तत्त्व म्हणतो ना, अशी तत्त्व जशी 25-36 तत्त्व असतात, तसा त्या प्रकाराने सृष्टीचा सगळा विस्तार होतो. म्हणून ही चित्तशक्ती जी आहे ती विस्तार पावते. म्हणजे एकूण काय आहे, थोडक्यात जर समजायचं तर एकच शक्ती विविध रूपाने आपल्याला दिसते. एका वाक्यात सांगायचं झालं तर म्हणजे सोपं जातं. अशा प्रकारे देवीचं रूप विस्ताराने जाणलं जातं, असं वेदांत तत्त्वज्ञान पारंगत लोक जाणतात आणि ते देवीला ता असं म्हणतात, असं देवी या ठिकाणी सांगते. या ठिकाणी 134व्या श्लोकाचा पूर्वार्ध घेतलेला आहे. त्याने तापासून तयार होणारा मंत्र आणि त्याची फलश्रुती सांगितली आहे. मंत्र ओम तायै नमः असा. जसं काचा आपण बघितला तसं ताचा पण मंत्र आहे ओम तायै नमः. ताय म्हणजे विस्तार, हे आपण बघितलं. तर देवीचं विस्तृत रूप म्हणजे ताय, ते इथं सांगितलं आहे. आणि दुसरा ताय धातूचा अर्थ संतान पालक असा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. पालकत्व हा जो भाग आहे, आज त्याला आपण म्हणतो काय, पॅरेंट्स जे असतात ते पाल्याचा आपल्या प्रतिपाळ करतात. तर हे जे पालक रूप आहे देवीचं, तर ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. ताय धातूचा अर्थ संतान पालक असा आहे. म्हणून पालकत्व ह्या दृष्टीने सुद्धा ता हे देवीचं नाव आहे. देवी आपली आई आहे. आपण आईच म्हणतो, ओ मात्रे नमः म्हणतो ना आपण. तेव्हा ती आई आहे, आपली पालक आहे आणि त्या भावाने ती आपला सांभाळ करते. म्हणून वात्सल्य आहे तिच्यामध्ये. देवी कशी देवीला घाबरतात खरं सगळे, कुळधर्म करताना आपलं चुकणार तर नाही ना अशी प्रत्येकाला भीती असते. पण आईची पूजा आहे ती, आईला घाबरायचं काय कारण आहे. धाक असावा आईचा, कारण आईचं धाक, वडील काय घरी असतात असं नाही पूर्वी. म्हणजे आता आई वडील दोघंही बाहेर असतात, मुलं मोबाईल बघत असतात. ते मोबाईलमधनं कोण धाक दाखवणार आणि कोण वळण लावणार आहे मुलांना. आता खूपच त्यापासून प्रश्न निर्माण झालेले आहेत, रोज आपण वर्तमानपत्रात पाहतो. पण मुळात आपली पालक आहे ती आपली देवी आहे, ती आपली आई आहे, जगाची आई आहे. आणि तिचा धाक आपल्याला असणं आवश्यक आहे, नाहीतर आपण विचित्र वागू. म्हणून धाकात ठेवते ती, पण तिला घाबरायचं काही कारण नाही. आई आहे, आईचं वात्सल्य तिच्यामध्ये परिपूर्णतेने आहे, म्हणून तर ती कसंही वागलं तरी आपल्याला सांभाळते. म्हणून तिचा पालकत्व हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून ओम तायै नमः हे या मंत्रामध्ये देवीचं काय आहे, विस्तृत रूप आहे. विश्वरूपाने असणारी देवी, व्यापकतेने पसरलेली देवी, व्यापक असणारी देवी असे आहे. म्हणजे जिने आपलं रूप विस्ताराने दाखवलं आहे अशी देवी. त्यामुळे इथं विस्ताराचं ज्ञान आहे. तर जीव परमात्मा असं इथं मिलन आहे. इथं भक्तीसुद्धा आहे बरं का. जीव आणि परमात्मा यांचं मिलन आहे. उपास्य आणि उपासक यांचं एकत्व आहे. म्हणून
या मंत्राचा जप केल्यामुळं काय होतं, आपल्या अंतरंगामधल्या शुभ गोष्टींचा विस्तार होतो. हे फार महत्त्वाचं आहे. आपलं मन जर अशुभतेने भरलं असेल तर परमेश्वर आपल्यापासून लांब राहतो. म्हणजे आपलंच रूप असतं परमात्म्याचं, ते आपल्यापासून लांब राहतं. आपण खाली 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 जातो. 15व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या जे सांगितलं आहे ते ऊर्ध्वमूलमधः शाखामध्ये, तेव्हा माऊलींनी त्याच्यावरती भाष्य करताना मानवांचं जे कर्मासंबंधी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके असं जे आहे, तर ते कर्माने कसे ते ब्रह्मदेवापर्यंत ब्रह्मपदापर्यंत जाऊ शकतात किंवा दगड माती या स्थितीपर्यंत येऊ शकतात हे सांगितलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा कसं आहे, कर्माचा भाग महत्त्वाचा आहे. तसं या ठिकाणी सुद्धा कसं आहे, शुभ गोष्टी असतील मनामध्ये असतील तर शुभ कर्म केलं जातं. अशुभ गोष्टी मनामध्ये आल्या तर अशुभ कर्म होतं. आणि तो लिंगदेह जो आहे त्या लिंगदेहामध्ये या सगळ्या वासना असतात. त्यामुळे लिंगदेहाची शुद्धता अत्यंत आवश्यक आहे आणि ती शुद्धता या जपाने होते. म्हणून अंतरंगामध्ये अशुभ गोष्टी निघून जातात, शुभ गोष्टींचा विस्तार होतो. म्हणून ओम तायै नमः हा मंत्र म्हणावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, अंतरंगातल्या विस्ताराबरोबर उपासकाच्या आसपासच्याही शुभ गोष्टींचा विस्तार होतो, हे लक्षात घ्यायचं. शुभ गोष्ट जेव्हा आपण एखादा कार्यक्रम करतो है ना, एखाद्या हॉलमध्ये जायचं असतं आपल्याला, तेव्हा आपण पहिला आल्यानंतर आपल्याला काय दिसतं, छानपैकी रांगोळी काढलेली दिसते. मग मुंज असेल तर बटू असतो त्या ठिकाणी है ना, आणि बाकीचं सगळं त्याचं जे काही पुढे तो विस्तार कसा होणार आहे, कसा मोठा होणार आहे, त्या संबंधातले सगळे ती आकृती असते. गुरु असतात, बटू असतो, स्वस्तिक असतं, आणखीन काही शुभ सगळी चिन्ह असतात. म्हणजे पहिल्यांदा काय असते, शुभकारक अशी रांगोळी असते. मग आपण हॉलमध्ये जातो तर त्या ठिकाणी त्या बटूसाठी किंवा नवरा नवरीसाठी लग्न असेल तर फुलांच्या पायघड्या घातलेल्या असतात. आणि हॉल बघितलं, सुंदर सजवलेला असतो माळांनी वगैरे सगळं. म्हणजे सगळ्या शुभ गोष्टी आजूबाजूला असतात आपल्या. सुंदर चित्र असतात, सगळेजण छान दागदागिने घालून चांगले कपडे घालून आलेले असतात. म्हणजे त्या ठिकाणी कसं सगळं शुभ 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 असतं. पण एखाद्या मलिन ठिकाणी गेलो आपण तर त्या ठिकाणी कसं असतं, उदास वाणं सगळं असतं. त्यामुळे हे सगळे आपल्या भावभावनांच्यावरती अवलंबून असतं. आणि आपल्या तर लिंगदेहामध्ये अनेक जन्मीच्या वासना असतात. तर तो शुद्ध करायचा असेल आपल्याला आणि आपल्या मनामध्ये शुभ वासना विस्तार पावायच्या असतील आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण जर शुभ व्हायचं असेल तर ओम तायै नमः या मंत्राचा जप करावा असं लक्ष्मीतंत्रामध्ये सांगितलेलं आहे. हा अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे की जो आपण रोज श्रीसूक्त म्हणत असतो. किती जण रोज 16 वेळा श्रीसूक्त म्हणतात आणि त्याचा वैदिक अर्थ पण अनेक जण सांगतात. पण हा जो मंत्रशास्त्रदृष्ट्या त्यातल्या प्रत्येक पदाचं जे विवेचन आहे ते फक्त लक्ष्मीतंत्र या ग्रंथामध्ये आहे आणि ते अतिशय सुंदर आणि व्याकरणाला धरून आहे. आता आपण बघितलं तामध्ये सुद्धा 2 धातू सांगितले, तन तनवती तनुते, अष्टमगण उभयपद, ताय ताय ते प्रथमगण आत्मनेपद आणि त्याचा अर्थ विस्तार भावणे, व्यापक होणे असा आहे. त्यामुळे प्रत्येकच पदाला व्याकरणाचा आधार आहे. व्याकरणाचे नियम सगळे पाळून हे सगळे अर्थ सांगितलेले आहेत आणि त्यामुळे आपण त्या दृष्टीने त्याचा जर विचार केला तर आपल्यामध्ये नक्की चांगला बदल होऊ शकतो. आणि ही जी स्त्री आहे ती आपल्याजवळच आहे हे आपल्या लक्षात येतं आणि आपल्याजवळ देवीचे सगळे गुण, यशस्वी, औदार्य, बलवीर्य, तेज, ज्ञान, ऐश्वर्य सगळे गुण आपल्यामध्ये हळूहळू उतरतात. तेव्हा हे आपल्या आपल्या उपासनेवरती अवलंबून आहे. कोणी असा हात ठेवून, कोणी डोक्यावर हात ठेवून काही होणार नाही. आपल्या आपल्या प्रयत्न आपल्याला करावे लागतात. प्रयत्नांती परमेश्वर असे आपल्याकडे म्हण आहेच. तेव्हा जरूर आपण ह्याचा विचार करावा. उद्या आपण पुढचं बघूया. पद्मिनी या पदाचं विवेचन उद्याला बघूया. आज आपण थांबू. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.